उदाहरण नंबर 2 सांगितलं काल. 3 नंबर पहा. 3 नंबरही सांगितलं होतं, पण बघून घेऊ आता. सेमच आहे ते. 22,000 गुन्हेला व्हॅल्यू करायच्या आहे सगळ्या. ठीक आहे. उदाहरण नंबर 3 पाहून घेऊ तरी. रोहिणी बंद कर बरोबर. रोहिणी कंपनी लिमिटेड ने प्रत्येकी रोहिणी कंपनी लिमिटेड ने प्रत्येकी रुपये 100चे 25,000 समभाग विक्रीस काढले. किती भाग विक्रीस काढले? 25,000 समभाग विक्रीस काढले 100 रुपये मूल्याचे. त्यावर खालील प्रमाणे प्रतिभाग रक्कम देय आहे. बरं, अर्जासोबत किती आहे? 20. आवंटनावर किती आहे? 30. प्रथम याचनेवर 20, द्वितीय आणि अंतिम याचनेवर 30. 20 आणि 30 50 आणि 20 70 आणि 30 100. म्हणजे 100 रुपये भागाचं मूल्य आहे आणि 100 रुपये मागितले. म्हणजे कसर प्रवेजी नाही आहे. 22,000 समभागाकरता अर्ज आले. किती भागासाठी अर्ज आले? 22,000. म्हणजेच 25,000 भाग विकायला काढले होते, पण अर्ज 22,000च आले. मग 22,000 भागाचेच पैसे मिळणार. 22,000 भागाचं वाटू आपण. 22,000 भागाचाच कार्यक्रम होईल पुढं. कंपनीला येणे असलेल्या सर्व रकमा मिळाल्या. रोहिणी कंपनीच्या पुस्तकात रोस्किर्द नोंदी करा. तर आपण लिहू उदाहरण नंबर 3. रोहिणी कंपनी लिमिटेडच्या पुस्तकात रोस्किर्द नोंदी, दिनांक, विवरण, खातेपान, नावे, रक्कम, जमा रक्कम. याच्यामध्ये पहिले आपण काय करू पहा. अर्जासोबत किती रुपये? 20 रुपये. किती भागासाठी अर्ज आले? 22,000. किती भागासाठी अर्ज आले? गुन्हेला 20. 22,000 गुन्हेला 0 0 0 0. किती शून्य झाले? 1 2 3 4. 1 2 3 4. बेदोनी 4,40,000. लवकर येत जाणार बे डुकऱ्या. हां, गार्डन मध्ये आले फिरायला. हां, 22,000 गुन्हेला 20 किती आले? 4,40,000. 4,40,000 रुपये आपल्याला अर्जाचे मिळणार. अर्जाचे आपल्याला पैसे मिळणार तेव्हा नोंद होते. काय नोंद होते? बँक खाते नावे, भाग प्रार्थना राशी खाते जमा. बँक खाते नावे, भाग प्रार्थना राशी खाते जमा. किती रुपये मिळणार? 4,40,000. 22,000 भागाचे काय लिहू आपण? 22,000 भागांवर प्रार्थना राशी मिळाल्या बाबा. ठीक आहे. किती भाग विकायला काढले होते? 25,000. पण अर्ज किती आले? 22,000. मग 22,000 भागाचेच पैसे मिळाले. तेच काय करू? स्थानांतरित करू. तेव्हा नोंद काय होते? भाग प्रार्थना राशी खाते नावे, भागभांडवल खाते जमा. जास्तीचे वगैरे पैसे आले का? भागभांडवल खाते जमा. किती? 4,40,000. पूर्ण रक्कम भागभांडवलला स्थानांतरित. आपण लिहू भाग प्रार्थना राशी स्थानांतरित केल्या झालं. त्याच्यानंतर प्रार्थना राशीच्या नोंदी संपल्या. नंतर आहे आवंटन. आवंटन किती रुपये? 30 रुपये. आता 30 न गुन्हे आले. 22,000. आता जरी 25,000 भाग विकायला काढले, अर्ज किती आले? 22,000 भागासाठी. मग 22,000 भागासाठीच अर्ज आले म्हणजे कमी आले ना अर्ज.
कमी भागासाठी अर्ज आले तर त्यालाच गुणायचं 30 न. किती शून्य आहे? 4 शून्य. 3 दोन्ही 3 दोन्ही म्हणजे किती झाले? आवंटनाची रक्कम पहिले मिळत नाही, मागा लागते. मग आवंटनची रक्कम मागा लागते तेव्हा नोंद काय होते? भाग आवंटन खाते नावे. आवंटनवर कधी कधी प्रवेजी असते किंवा कसर असते, पण इथं कसर प्रवेजी आहे का? कसर असली तर भाग आवंटन खाते नावे, भाग कसर खाते नावे, भाग भांडवल खाते जमा. प्रवेजी असली तर भाग आवंटन खाते नावे, भाग भांडवल खाते जमा, भाग प्रवेजी खाते जमा. प्रवेजी जमाला जाते, कसर नावेला. पण इथं प्रवेजी कसर नाही आहे म्हणून नोंद होते भाग आवंटन खाते नावे, भाग भांडवल खाते जमा. भाग भांडवल खाते जमा. किती? 6,60,000. 6,60,000 आपण मागितले. इथे काय लिहू? 22,000 भागांवर आवंटनाची रक्कम मागविल्या बाबत. मग आता मागवल्यानंतर मिळणार तेव्हा कोण दिले नाही असं कोणी आहे का? बँक खाते नावे. पूर्ण पैसे मिळाले, भाग आवंटन खाते जमा. आवंटन म्हणजेच वाटप. आवंटन म्हणजे वाटप. भाग वाटप खाते जमा किंवा भाग आवंटन खाते जमा. भाग आवंटनाची रक्कम मिळाल्याबाबत. किती रुपये मिळणार मग? 6,60,000. आवंटनाची रक्कम मिळाली. मग आता आवंटनानंतर काय आहे? प्रथम याचना. किती आहे? 20. 20 ना आपण ऑलरेडी गुणलाय बा. 22,000 गुणला 20 किती आहे? 4,40,000. मग 4,40,000 प्रथम याचनेची रक्कम मागू आपण. प्रथम याचनेची रक्कम पहिले मिळते का? नाही, मागा लागते. मग प्रथम याचनेची रक्कम पहिले मागू तेव्हा नोंद काय होते? भाग प्रथम याचना खाते नावे, भाग भांडवल खाते जमा. याच्यावर काही प्रवेजी कसर नाही आहे. भाग प्रथम याचना खाते नावे, भाग भांडवल खाते जमा. किती? 4,00,000. इथं काय लिहू आपण? 22,000 भागांवर प्रथम याचना रक्कम मागविल्या किंवा प्रथम याचनेची रक्कम मागवल्या बाबत. मग मिळणार तेव्हा बँक खाते नावे. कोण दिलं नाही असं कोणी आहे का? नाही आहे. भाग प्रथम याचना खाते जमा. भाग प्रथम याचना खाते जमा. किती रुपये मिळणार मग? 4,40,000. पूर्ण मिळणार ना, जेवढे मागितले तेवढे. भाग प्रथम याचनेची रक्कम मिळाल्या बाबत. त्याच्यानंतर आहे द्वितीय आणि अंतिम याचना. किती आहे? 30 ना ऑलरेडी गुणलाय. 22,000 गुणेला 30 किती आले? 6,60,000. द्वितीय आणि अंतिम याचनेचे पैसे पहिले मागू आपण. मागू तेव्हा नोंद काय होईल? भाग द्वितीय व अंतिम याचना खाते नावे, भाग भांडवल खाते जमा. किती? 6,60,000. भाग द्वितीय व अंतिम याचनेची रक्कम मागविल्या बाबत. मागवली, मग आता मिळणार.
सांग रे दिले, नंतर येतो म्हणा. आता 6,60,000 रुपये सांगितलं नाही का टाइम ट्युशनचा आहे म्हणून. या हा कोणाचा मोबाईलवर आहे? हा सायलेंट केला, माहित नाही काय ट्युशनला टाइम आहे. हा थो पाय किती मजा घेऊ राहिला मित्र. मी तर मजा करू राहिलो, तू मजा घेऊ राहिला म्हटलं. आता बाहेर गेल्यावर अजून मजा घेते तू येतो. ठीक आहे, 6,60,000 रुपये मागितले. मग आता मिळणार तेव्हा नोंद काय होईल? कोणा दिलं नाही असं कोणी आहे का? बँक खाते नावे भाग द्वितीय व अंतिम याचना खाते जमा. किती? 6,60,000. काय लिहू आपण इथं? भाग द्वितीय व अंतिम याचनेची रक्कम मिळाल्या बाबत संपला कार्यक्रम. याच्या पुढं काय आहे का? कोण पैसे दिले नाही त्याच्यामुळं जप्ती नाही. कोण दिले नाही असं कोणी आहे का? नाही, त्याच्यामुळं जप्तीचा कार्यक्रम नाही. आणि जप्तीचा कार्यक्रम नाही तर पुनर्विक्रीचा नाही. समजलं ना? सरळ पहा, जेवढे भाग विकायला काढले तेवढेच अर्ज आले तर काही हेडेक नाही आहे. किंवा जेवढे भाग विकायला काढले त्याच्यापेक्षा कमी अर्ज आले तर कमीच भागाचे पैसे घ्यायचे शेवटपर्यंत. समजलं ना? आणि कोण पैसे दिले नाही वगैरे तर मग ते थकीत हप्ता वगैरे येते. कोणा आगाऊ दिले तर मग आगाऊ हप्ता येते. बरोबर. पण प्रवेजी किंवा कसर कोणत्या नोंदीत येते? ज्या नोंदीत भागभांडवल खाते जमा आहे, म्हणजे आवंटनच्या पहिल्या. आणि जर थकीत हप्ता आणि आगाऊ हप्ता आहे हे कोणत्या नोंदीत येते? बँकवाले ह्या मिळण्याच्या. थकीत कोण दिले नाही केव्हा म्हणा तुम्ही? कोण दिले नाही हे केव्हा माहीत होईल तुम्हाला? आता मी पैसे मागितले तर मी मागताना तर सगळ्याला मागतो ना. मग कोण दिले नाही केव्हा माहीत होईल? दिल्यानंतर. सगळ्यांनी दिल्यानंतर माहीत होईल नाही कोण दिले नाही. बरोबर ना? म्हणजे थकीत केव्हा माहीत होईल? मिळते तेव्हा. मिळताना थकीत माहीत होते ना, किंवा आगाऊ मिळाले हे कधी होते? मिळते तेव्हा. म्हणून थकीत किंवा आगाऊ हप्ता जो आहे ते कुठं येते? बँक खाते नावेवाले म्हणजे पैसे मिळण्याच्या नोंदीत येते. आणि प्रवेजी किंवा कसर कोणत्या नोंदीत येते? भाग भांडवल खाते जमावाल्या मागताना किंवा अर्जाचे पैसे स्थानांतरित करतानाच्या नोंदीत. अर्जाच्या दुसऱ्या आणि बाकीच्या पहिल्या नोंदीत प्रवेजी किंवा कसर येते. अशा प्रकारे उदाहरण नंबर 3 झालं. तुम्हाला काही अडचण आहे? त्याच्यात खाली उत्तरही दिलं आहे त्यांना. पहा, अर्जासोबत किती आहे? 4,40,000. आवंटनवर किती आहे? 6,60,000. प्रथम याचना किती आहे? 4,40,000. अंतिम याचना किती आहे? बरोबर आहे. सरळ 22,000 ना त्या हप्त्याला त्यांना गुणलं, त्याच्या रकमा काढल्या. कळलं का तुम्हाला? कोणाला काही अडचण आहे का? ओके. उदाहरण नंबर 4 पाहू आपण. दीपक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडने आपले माहिती पत्रकाचे निर्गमन करून प्रत्येकी ₹10च्या 1,00,000 भागाचे खरेदीकरिता जनतेला निमंत्रित केले. किती भाग निमंत्रित केले? 1,00,000 भाग ₹10 प्रमाणे विक्रीला काढले. म्हणजे निमंत्रित केले म्हणजे जेवण आहे का तिथं? निमंत्रित केलं. निमंत्रित केले म्हणजे किंवा आमच्या कंपनीचे 1,00,000 भाग विकायचे आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या. म्हणजे हे जाहिरात दिली किंवा आमच्या कंपनीचे 1,00,000 भाग विक्रीले आहे, 1,00,000 भागापैकी कोणाला किती घ्यायचे ते तुम्ही घ्या. एका भागाची किंमत ₹10 आहे. समजलं ना? असं माहितीपत्रक. भागांवर प्रतिभाग देय राशी पुढील प्रमाणे होती. अर्जासोबत ₹2, आवंटनावर 4, प्रथम याचना 2,
अंतिम याचना 2. किती झाले मग? झाले 10 बरोबर. चला पुढं. 1,20,000 भागांकरिता अर्ज प्राप्त झाले. किती भाग विकायला काढले? अर्ज किती आले? 20,000. 20,000 भागाचे अर्ज जास्त आले. मग काय केलं त्या 20,000 जास्तीच्याचं? पुढे जाऊ. संचालकांनी जास्तीचे आलेले अर्ज नाकारून त्याची अर्जासोबत मिळालेली राशी परत केली. अर्जासोबत मिळालेली राशी परत केली. नाकारले अर्ज, वापस केले पैसे. बँक खाते जमा दुसऱ्या नोंदीत. भाग प्रार्थना राशी खाते नावे, भागभांडवल खाते जमा 1,00,000 भागाचे आणि बँक खाते जमा 20,000 भागाचे. कंपनीला येणे असलेल्या सर्व रकमा मिळाल्या. कंपनीच्या पुस्तकात आवश्यक रोजकीर्द नोंदी करा. ठीक आहे. पहा, पहिल्या 2 नोंदी सांगतो मी तुम्हाला, बाकीच्या नोंदी तुम्हालाच येते ना. पहिले पहा, पहिले अर्जाचे पैसे मिळणार तेव्हा नोंद का होईल? बँक खाते नावे, भाग प्रार्थना राशी खाते जमा. पहिली नोंद सांगतो. नोंद पहिली, बँक खाते नावे, भाग प्रार्थना राशी खाते जमा. भाग प्रार्थना राशी खाते जमा. किती? 1,20,000 अर्ज आले ना. 1,20,000 भागाचे 2 रुपयानं. 1,20,000चे 2 म्हणजे दुप्पट होईल ना. 12 दोन्ही 24, 2,40,000. इथं काय लिहू आपण? 1,20,000 भागांवर प्रार्थना राशी मिळाल्या. आता मला तुम्ही सांगा, भाग किती विकायला काढले? 1,00,000. अर्ज किती भागासाठी आले? बरोबर. मग भाग तर 1,00,000च विकायला काढले ना. म्हणजे 20,000 भागाचे पैसे जास्त आले. मग जास्तीच्या भागाचं काय केलं? पैसे परत केले म्हणते. मग परत म्हणजे जेव्हा स्थानांतरित करतो तेव्हा नोंद काय होते? भाग प्रार्थना राशी खाते नावे, राशी खाते नावे, भाग भांडवल खाते जमा. भाग भांडवल खाते जमाला कोणती रक्कम जाते? ॲक्च्युअल. भाग भांडवल खाते जमा 1,00,000 भागाचे पैसे आणि बँक खाते जमा जास्तीच्या भागाचे पैसे काय केले? परत केले. जास्तीच्या भागाचे पैसे परत केले. हे नोंद नंबर सांग होय. तसा नंबर आपण लिहत नाही. नंबर नाही लिहित आपण इथं, पण हे नोंदी होय. समजा पहिली नोंद, दुसरी नोंद. कळतंय ना तुम्हाला? भाग प्रार्थना अशी किती आले आपल्याकडे? 2,40,000. मग भाग भांडवल खात्याला जाते ॲक्च्युअल म्हणजे 1,00,000 भागाचे. 1,00,000 भागाचे 2 रुपयाने किती होते? 2,00,000. आणि 20,000 भागाचे 2 रुपयानं 40,000. वापस केले ना पैसे. मग इथं काय लिहू आपण? भाग प्रार्थना राशी स्थानांतरित केल्याबाबत. ठीक आहे. आता तिसरी नोंद. तिसरी नोंद कोणती? आवंटनची. आवंटनची किती आहे? 4. मग आवंटन किती भागाचा करू आपण? 1,00,000च. 20,000 भागाचे पैसे वापस केले ना. मग आता आवंटन किती भागाचं करू? 1,00,000. मग 1,00,000 भागाचे आवंटनचे आहे 4 रुपये. 1,00,000 भागाचे 4 रुपयाने किती होते? 4,00,000. मग आवंटनचे पैसे मागू. प्रवेजी कसं आहे का? नाही. मग नोंद काय होईल? भाग आवंटन खाते नावे, भाग आवंटन खाते नावे, भाग भांडवल खाते जमा. किती? 4,00,000. 1,00,000 भागांवर. मग ॲक्च्युअल भागावर येऊन जायचं. मागविल्या. मग मिळणार. आवंटनची रक्कम मिळणार. कोण दिलं नाही असं कोणी आहे का? असं कोणी नाही आहे. पूर्ण मिळणार. मग नोंद बँक खाते नावे, भाग आवंटन खाते जमा. पूर्ण 4,00,000 रुपये. आता पुढं काही नाही आहे ना. मग प्रथम हप्त्याचे पैसे मागू तेव्हा भाग प्रथम हप्ता मागणी खाते नावे, भाग भांडवल खाते जमा, बँक खाते नावे, भाग प्रथम हप्ता मागणी खाते जमा. अंतिम हप्त्याचे पैसे मागू
भाग अंतिम हप्ता मागणी खाते नावे, भागभांडवल खाते जमा, बँक खाते नावे, भाग अंतिम हप्ता, अशा सेम सेम नोंदी होते. थकीत नाही, काही नाही, काही नाही. फक्त याच्यात काय एक्स्ट्रा आलं, 20,000 भागाचे अर्ज जास्त आले होते, त्याचे पैसे आपण वापस केले. इथं त्या 20,000चा कार्यक्रम संपला. मग 1,00,000 भागाचे पैसे आवंटांचे मागितले, मिळाले. प्रथम हप्त्याचे मागितले, मिळाले. अंतिम हप्त्याचे मागितले, मिळाले. कळलं का? करता येईल पुढच्या नोंदी. प्रथम हप्त्याचे 2 रुपये म्हणजे 2 लाख येईन. अंतिम हप्त्याचे 2 रुपये 2 लाख येईन. फक्त आवंटांचे 4 रुपये तर 4 लाख येईन. कळलं काय? भामट्यासारखे पाहू नका माझ्याकडे. हां, तुमचा माल खाल्लाय मी. हां, काय म्हटलं मी? करता येईल का नोंदी? समजलं का तुम्हाला काय सांगितलं मी? हां, सरळ सरळ नोंदी आहे, काही एक्स्ट्रा नाही आहे. फक्त एक्स्ट्रा जे होतं ते सांगितलं मी तुम्हाला. एक्स्ट्रा काय होतं? 20,000 भागाचे पैसे जास्त आले होते याच्यात. मग आपण स्थानांतरित करताना 20,000 भागाचे पैसे काय केले? परत केले. 2 रुपयाने 40,000. मग त्या 20,000चा कार्यक्रम संपला. मग आता 1,00,000 भागाचे पैसे आवंटांच्या मागू मिळणार, प्रथम हप्त्याचे मागू मिळणार, द्वितीय हप्त्याचे मागू मिळणार. 1,00,000च भागाचे. जास्तीचं असलं तर इथंच कार्यक्रम संपते त्याचा दुसऱ्याच नोंदीत. मग आपण ॲक्च्युअलच भाग वाटप करतो, त्याचे पैसे मागतो, मिळते. मग ॲक्च्युअल भागावर येते तो. कमी असन तर कमीच भागापासून सुरुवात होते आणि कमीच 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 कमीच. समजलं ना? कमीच. कमी आले अर्ज तर मग कमी कमीच, पण जास्त आले तर त्याची विल्हेवाट लावून मग ॲक्च्युअलवर येतो आपण. समजलं ना तुम्हाला? हां, कोणाला काही अडचण आहे का? नाही आहे? नक्की नाही आहे? असं तरी